नमस्कार, मी पूजा. आपण पाहत आहात जनशक्ती टीव्ही न्यूज 18. तर चला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. बोरगावच्या संध्याचा दमदार यशगौरव. श्री कोडी सिद्धेश्वर यात्रा कमिटी व न्यू केस ग्रुप यांच्या वतीने संध्या मोतीचंद चव्हाण या विद्यार्थिनीची भव्य सत्कार सोहळा संपन्न. बोरगाव सीमा भागातील शिक्षण क्षेत्रात नावलौकिक असलेले बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्थेत शिकत असलेली विद्यार्थिनी यंदाच्या 10वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेच्या नावाला नावलौकिक मिळवून दिला आहे. मार्च 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून बोरगाव सेंटरमध्ये संस्थेच्या विद्यार्थिनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या निकालात कन्नड विभागात सध्या मोतीचंद चव्हाण या विद्यार्थिनी 95.04% गुण मिळवून केंद्रात द्वितीय तर विद्यासागर शाळेत प्रथम क्रमांक मिळवून आपल्या शाळेचे व आई वडिलांचे नाव लौकिक केले आहे. संध्या मोतीचंद चव्हाण ही एक गरीब शेतकऱ्याची मुलगी असून त्यांचे वडील एक शेतकरी व दुग्ध व्यवसाय करत आपल्या मुलीला शिक्षणाबाबतीत कोणत्याही प्रकारचे कमी न पडता आपल्या मुलीला चांगले शिक्षण दिले. संध्या ही विद्यार्थी मेहनत व चांगला अभ्यास करून परीक्षेत चांगले गुण घेऊन आपल्या शाळेचे व आई वडिलांचे व सर्व शिक्षकांचे नावलौकिक केले आहे. या यशामुळे संध्या चव्हाण या विद्यार्थिनीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या यशामुळे बोरगाव येथील श्री कोडी सिद्धेश्वर यात्रा कमिटी व न्यू केस ग्रुप बोरगाव यांच्या वतीने श्री कोडी सिद्धेश्वर या मंदिरामध्ये भव्य असा सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शीतल शोभाने म्हणाले की संध्या चव्हाण ही विद्यार्थिनी गरीब शेतकऱ्याची मुलगी असून आपल्या गरिबाची जाणीव ठेवून चांगल्या प्रकारे अभ्यास करून चांगल्या प्रकारे गुण घेऊन शाळेमध्ये प्रथम व केंद्रात द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचे व आई वडिलांचे व बोरगावचे नाव लौकिक केले आहे. या विद्यार्थिनीच्या यशामागे शिक्षण संस्थेचे चेअरमन, संचालक व शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थिनीची मेहनत महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे शाळेचे संस्थापक, चेअरमन व संचालक व मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानले. यावेळी संदीप चिपरे, मल्लू गावडे सर, धर्मराज हवले, सुधीर बलवान, प्रदीप सोबाने, मोतीचंद चव्हाण, बब्बर चव्हाण, भरत नागावे, अभिनंदन फिरगण्णावर, अभि पाटील, सागर सोबाने, अक्षय मळवाडे, बन्सी मळवाडे, अक्षय पवार, कुमार पवार, अण्णासो सोबाने, कुमार पवार, पोपट खरात, देवळ टोने, तात्यासाहेब बसन्नावर, अमोल बसन्नावर, बाळू पुजारी, अजित पुजारी व श्री कोडी सिद्धेश्वर यात्रा कमिटी व न्यू केस ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. जनशक्ती न्यूज 18 साठी अशोक दुर्गमर्गे. खास करून आमच्या सिद्धेश्वर देवाच्या आशीर्वादानं ही पोरगी आमची मळ्यातलीच आहे आणि आमची लेखच आहे म्हटलं तर काही चुकीचं वाटत नाही. परवाच झालेल्या SSLC म्हणजे 10वीच्या परीक्षेमध्ये कालच रिझल्ट लागले आणि या पोरगीनं त्या रिझल्टमध्ये अगदी घोष यश मिळाले आहे आणि शाळेचं व आमच्या देवाचं परत आमच्या मळ्याचं आणि आमच्या गावाचं नाव अगदी रोशनमध्ये आणलेलं आहे. शाळेला प्रथम 95.0च्या त्यानंतर केंद्राला द्वितीय 95.0च्या संध्या मोतीचंद चव्हाण एक गरीब शेतकऱ्याची मुलगी, एक जिद्दीनं, एक चिकाटीनं अगदी चोखपणे अभ्यास करून SSLC एक्झाममध्ये एक चांगल्या पद्धतीनं गुण घेऊन शाळेला प्रथम आणि केंद्राला द्वितीय हे घेतल्याबद्दल व सिद्धेश्वर यात्रा कमिटी व न्यू केस ग्रुप आणि खास करून आमच्या कोडी सिद्धेश्वर देवाच्या आशीर्वादाने या मुलीने एवढं यश मिळवण्याचं वाटत नाही. न्यू केस ग्रुप व यात्रा कमिटी यांच्या वतीने यांचा आज जोरदारपणे आम्ही सत्कार ठेवलेला आहे. ನಾನು ಮೊದಲು ಮಾತನಾಡುವುದಾದರೆ ನನ್ನ ಹೆಸರು ಸಂಧ್ಯಾ ಮೋತಿಚಂದ್ ಚವ್ಹಾಣ್. ನಾನು 10ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ 95.04% ಕಲಿತಿದ್ದೇನೆ. ಆದ್ದರಿಂದ ನನಗೆ ಇಲ್ಲಿ ಸತ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ತುಂಬ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳು. ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी जनशक्ती टीव्ही न्यूज 18 ला आता सबस्क्राइब करा आणि रहा एक पाऊल पुढे.